श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी काही क्षण मन शांत करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मनोमन श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. कधी कधी आपण सर्वजण एकच प्रश्न विचारतो, माझ्या घरात आनंद कधी वाढेल? हा प्रश्न प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या कारणाने येतो. काही जण आर्थिक अडचणीमुळे चिंतेत असतात, काहींना नात्यामध्ये दुरावा जाणवतो, तर काहींना मनशांतीची कमतरता भासते. अशा वेळी श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देते. आनंद हा बाहेरून येणारा नसतो, तो आपल्या विचारांत, कृतीत आणि परस्परांशी असलेल्या वागण्यात वाढत जातो. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या घरात प्रेमाने बोलतो का? मी दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकतो का? मी रागापेक्षा संयमाची निवड करतो का? हे छोटे प्रश्न मोठे बदल घडवू शकतात. अनेक वेळा आपण सुख शोधत राहतो, पण समाधानाकडे लक्ष देत नाही. समाधान म्हणजे परिस्थितीशी हार मानणे नाही, तर ते आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करत राहणे आणि जे आपल्या हातात नाही त्याबद्दल अतिचिंता न करणे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत सत्कर्माला विशेष महत्त्व आहे. जेव्हा आपण कोणाचं मन दुखावणार, बोलणं टाळतो, गरजूला मदत करतो, कुटुंबासोबत प्रेमाने वेळ घालवतो, तेव्हा घरातील वातावरणही हळूहळू बदलू लागते. या क्षणी मनोमन अशी प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ, आमच्या घरात प्रेम, संयम आणि परस्परांचा आदर वाढू दे. आमच्या मनातील कटुता दूर होऊ दे. आम्हाला योग्य विचारांची आणि योग्य कृतीची प्रेरणा द्या. भक्तांनो, हा विचार तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मनोगत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा प्रेरणादायी विचारांचा लाभ इतरांनाही व्हावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशा स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, घर मोठं असल्याने आनंद मिळत नाही, मन मोठं असल्याने आनंद वाढतो. पैशाने सुविधा मिळू शकतात, पण आपुलकी, विश्वास आणि प्रेम हे आपल्या वागण्यातूनच निर्माण होतात. आजचा दिवस स्वतःमध्ये एक छोटा बदल करण्याचा दिवस ठरवा. एखाद्या व्यक्तीला प्रेमाने बोलून दाखवा, एखाद्याची माफी मागा, एखाद्याचे आभार माना. या छोट्या कृतींचा परिणाम अनेकदा मोठा असतो. कधी कधी आपण स्वामींकडे मोठ्या गोष्टी मागतो, पण त्यांच्या शिकवणीकडे पाहिलं तर त्या आपल्याला प्रथम स्वतःमध्ये चांगुलपणा वाढवण्याची आठवण करून देतात. कारण जेव्हा माणूस स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हा त्याच्या घरातही बदल दिसू लागतो. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरातही अशा एखाद्या व्यक्तीचं नाव आठवा, ज्याच्यासाठी तुम्ही आज मनापासून शुभेच्छा देऊ शकता. मनातल्या मनात त्याच्यासाठी प्रार्थना करा. दुसऱ्यांच्या आनंदासाठी केलेली प्रार्थना आपल्या मनालाही शांतता देते. जर हा संदेश तुम्हाला प्रेरणा देत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा. तुमचा एखादा अनुभव असेल तर तोही शेअर करा, कारण तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी प्रेरणा ठरू शकतो. आणि अशाच आध्यात्मिक सकारात्मक संदेशासाठी स्वामी संदेश चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भक्तांनो, घरात आनंद वाढावा अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, पण आपण आनंद हा एखादी वस्तू नाही की आज मागितली आणि उद्या मिळाली. आपण हा हळूहळू वाढवणारा अनुभव आहे. प्रेम, विश्वास, संयम आणि सत्कर्म यांच्यामुळे तो फुलत जातो. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते की प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने करा. सकाळी उठल्यावर काही क्षण शांत बसा, मनात कृतज्ञतेची भावना ठेवा. आपल्या कुटुंबासाठी, मिळालेल्या संधीसाठी आणि नव्या दिवसासाठी आभार माना. अशा छोट्या सवयी मनाला स्थैर्य देतात. कधी कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्याची आपल्या आयुष्यात तुलना करतो, तेव्हाच मनात असंतोष निर्माण होतो. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे स्वतःच्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा आणि चांगले कर्म करत राहा. आज एक संकल्प करा, मी माझ्या घरात शांततेने बोलेन, रागाऐवजी संयम निवडेन, मतभेद असेल तर नातेसंबंध जपेन, माझ्या हातून शक्य तितकी चांगली कर्मे घडवेन. हा संकल्प रोज आठवला तर घरातील वातावरण हळूहळू बदलू शकते. आता काही क्षणांसाठी डोळे मिटा, मनापासून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि ही प्रार्थना म्हणा, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरात प्रेम वाढू दे,
आमच्या मनातील अहंकार कमी होऊ दे. आमच्या वाणीमध्ये गोडवा राहू दे. आमच्या विचारांमध्ये सुदबुद्धी राहू दे. आमच्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू दे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण्याची वृत्ती आम्हाला द्या. संकटात धैर्य, यशात नम्रता आणि प्रत्येक क्षणी सत्याचा मार्ग स्वीकारण्याची बुद्धी आम्हाला द्या. आमच्या घरात हसू, विश्वास, परस्परांचा आदर आणि समाधान कायम राहू दे. आम्हाला अशी शक्ती द्या की आम्ही प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगले माणूस बनण्याचा प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळू शकते. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि स्वामी भक्तांना शेअर करा, जेणेकरून हा प्रेरणादायी संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशा श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित सकारात्मक, भक्तिमय आणि प्रेरणादायी संदेशांसाठी आपल्या स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉन सुरू ठेवा. शेवटी सर्वजण मनापासून 3 वेळा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर राहो. प्रत्येक घरात प्रेम, शांतता आणि समाधान नांदो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भक्त हो, हा संदेश तयार करणे, तुमच्यापर्यंत येणे हे फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे, स्वामींची इच्छा आहे. स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. मी फक्त एक माध्यम आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींची इच्छा. स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला शेअर करा, लाईक करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.